उभा घडू द्या, मी म्हणतो नको, पण नाही ऐकत नाही. आता दुघी तिघी आमचे धोतर पुढे सगळे धुवून टाकले. लक्षात घ्या, एवढी या वारीचं पुण्य. प्रत्येकाने भक्तांनो वारी केली पाहिजे. आणि ही वारी कोणाची त्याबद्दल आपण थोडं चरित्र पाहू. ही वारी नामदेवराय सॉरी ज्ञानोबारायाची. आपण ज्ञानोबारायाबद्दल थोडं 5 मिनिटं चरित्र सांगू आणि नंतर अभंगाकडे चालू. विठ्ठल बाराव्या शतकात जेव्हा धर्मावर संकट आलं तेव्हा ज्ञानोबारायांना अवतार घेतला. आईसाहेब रुक्मिणी आणि वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या पोटी 2 नंबरचा मुलगा असलेला माझे ज्ञानोबाराया. पहिला मोठा महादेवाचा तो महादेवाचा शिवाचा अवतार. सोपान झाला. आणि चौथी मुलगी जी आहे आदिशक्ती असा 4 भावंड चालू असताना हे 4 भावंड आळंदीत राहत असताना त्यांना खूप काही लोकांनी देवस्थानला त्रास दिला. आणि ज्ञानोबारायाच्या आई वडिलांना चिंता पडवण्याची मौंजी बंधनाचं वय माझ्या मुलांचं त्यांचं मौंजी बंधन व्हावं म्हणून पैठणच्या खंडपीठाकडे गेले. पैठणच्या खंडपीठाला याचिका केली की माझ्या मुलांना शुद्धीपत्र द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलांना शुद्धीपत्र जर पाहिजे असेल तर तुम्हा दोघांना उभयंतांना देहांत प्रायश्चित्त ठेवलं. भक्तांना लक्षात घ्या, माझ्या ज्ञानोबारायाच्या आई वडिलांना स्वतःच्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून स्वतः देहांत प्रायश्चित्त घेतलं. कुठं? आळंदीमध्ये. त्यावेळेस देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर सुद्धा भक्तांनो ज्यावेळेस धर्मपीठाकडे माझे 4 भावंड गेले त्यावेळेस माझ्या 4 भावंडाची खूप हाल लागली. भक्तांनो लक्षात घ्या, माझे 4 भावंड साधे सुधे नव्हते. भक्तांनो देवादितांचा अवतार, ज्या देवानं हे जग निर्माण केलं महाविष्णू, त्या महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा ज्या महाविष्णूने ही पृथ्वी सगळं जीव निर्माण केले त्यांचाच हा 12व्या शतकातला झालेला अवतार आहे. भक्तांना लक्षात घ्या, त्यावेळेसच्या लोकांना त्यावेळेच्या समाजाला ही गोष्ट फार उशिरा कळली. लक्षात घ्या भक्तांनो, माझे ज्ञानोबाराया हे साधे सुधे नसून ह्या महाविष्णूचा अवतार आहे. त्यांना सुद्धा लोकांनी त्रास द्यायला सोडलं नाही. दिल्लीत बरेच लोक म्हणतात यापासून त्रास झाला, त्याच्यापासून त्रास झाला, त्याच्यापासून त्रास झाला. काहीच वाटत नाही मला. बिंद असतो अरे देवाला सोडणं नाही लोकांना. आपण कुठे कोण येतो फारसा विचार करायचा नसते महाराजा गोष्टीचा. दिंडी फक्त देवामुळे करायची, आपल्या सोयी